नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बिर्याणी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर आता श्रावण संपलेला आहे मित्रांनो, तर तुम्हाला पण सगळ्यांना आवड असेल नॉनव्हेज खाण्याची। आमच्या घरात तर 2 दिवसापासूनच लहान मुलं नॉनव्हेज कर म्हणत होती, म्हणून आज मी तुमच्यासाठी चिकन दम बिर्याणी घरच्या घरी अर्ध्या तासात कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग बनवूया। चला तर मग दम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपण, छान मस्त असे धुवून। त्यासाठी 5 कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे, टोमॅटो घेतलेले आहेत 4, हिरवी मिरची, पुदिना, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं। त्यासाठी बघा, हा अर्धा किलो तांदूळ लागतो। तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता बिर्याणीवाला। आणि हे चवीनुसार मीठ घ्यायचं, हळद, लाल मिर्च पावडर आणि हा सुहानाचा चिकन मसाला आणि हे लकीचे बिर्याणी मसाला। हा टाकल्यानंतर चव खूप छान येते, त्यासाठी मी हाच वापरते। आणि हे दही घेतलेलं आहे मी। आता चला तर मग आता हे मिक्सरमधनं आपण काढून घेऊ। थोडंसं पाणी घालून मध्ये आपण हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया। मिक्स करून आता आपण गॅस पेटवून घ्या। तोपर्यंत तांदूळ ठेवूया। पाण्याला उकळी फुटलेली आहे छान अशी। बघू शकता मित्रांनो, आपण कांदा असा उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे बारीक, आणि त्याच्या अशा पात्या करून घेतलेल्या आहेत। आणि हे टोमॅटो पण चिरून झालेला आहे। टोमॅटो अशा प्रकारे कट करायचा आहे, तर ते छान असं मस्त लागतं त्याच्यासाठी। आणि हे आपलं चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं, तर ते पण आपलं तयार झालेलं आहे। आणि हा आपला तांदूळ पण आता शिजलेला आहे। शिजल्याच्या नंतर हा तांदूळ ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचा, पाणी एक साईडला करायचं आणि तांदूळ एक साईडला। बघू शकता अशा प्रकारे तांदूळ थोडासा कच्चा ठेवायचा, आता नंतर परत चला तर मग आता कांदा आपण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कढईमध्ये घालूया तेल। झालेला आहे, त्याच्यामध्ये टाकूया कांदा।
आता हे असं शिजून द्यायचं, ह्याच्यामध्ये पाणी घालायची काही गरज पडत नाही. 15 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती मला झाकण. बघा मस्त असं आपलं चिकन शिजून तयार आहे. बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे. वा, वास तर काय छान येतो म्हणता. आपले 15 मिनिटं झालेली आहेत. इतकी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी आहे आणि इतकी छान अशी होते म्हणता का नाही. एकदा केली ना तर सारखी सारखी करायचं. आपण तांदूळ घालून घेऊया त्याच्यावर. आपण हे कलर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. खायचे कलर आहेत, बघू शकता. तुम्हाला जे जे आवडतात ते ते तुम्ही टाकू शकता. मी इथं हिरवा आणि केशरी टाकत आहे. आपण अशाच प्रकारे घेऊया. त्याच्यावरती छान असे पुदिन्याचे पाने घालून घेऊयात. हे घातलं नाही घातलं तरी चालतं. आता 2 मिनिटं याला कमी गॅसवरती दम देण्यासाठी ठेवूया.